राष्ट्राचा। अतिशय आनंदी आहोत, कारण का पहिल्यांदा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प जो त्यांनी हे केला दाखवला, त्या अर्थसंकल्पामध्ये खास करून शेतकरी बांधवांसाठी स्पेशल होता। कर्जमाफी असेल, लाडक्या बहिणींसाठी आपल्या ती योजना असतील, उमेदच्या संघटनासाठी महिला वर्गासाठी एक व्यासपीठ असेल, त्याचबरोबर हजारोच्या संख्येने पुढे असलेल्या गावामध्ये आपल्याला एक रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटचं दिलं आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता हा पांधन रस्ता, तो अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे पांधन रस्त्याचा किती 1000 किलोमीटरचा रस्ता तो आपल्याला मंजूर केल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। आणि पुढे विकसित महाराष्ट्राचे जे स्वप्न घेऊन तेव्हा चाललेत त्या माध्यमातून ही सुरुवात दाखवली। आणि शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल किंवा रोजगारच्या बाबतीत असेल, शैक्षणिकच्या बाबतीत असेल, आज चांगल्या भूमिका शासनाने मांडल्यात आणि विरोधकांना बोलण्यासाठी कुठली आपली संधी सोडलेली नाही। आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने योग्य ते पाऊल आपल्याला उचलायला सुरुवात झालेली, हे दिशा देणारं सरकार होतं आणि आज खूप आम्ही खुश आहोत। अर्थसंकल्पात कुठेतरी लाडक्या बहिणींना नाराज केलंय का? कारण आधी सांगितलेले 2100 मात्र आता 1500 रुपये दिले। नाही, असं कधी बोललेलं नाही। आता सध्या 1500 दिलेत, सरकार अजून त्या लेवलला अजून येईल पुढे। आज देशाची आर्थिक राजनीती म्हणून महाराष्ट्र शासन आहे, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सगळ्याच भूमिकेत झाल्या पाहिजे। आज लाडक्या बहिणींबरोबर आज युवा वर्ग आहेत, आज बेरोजगारी वाढलेले आहेत, त्या संदर्भात सरकारने अतिशय गंभीर दाखल घेऊन त्यांच्या रोजगारासाठी आज निर्मितीसाठी केलेत, काही मोठा फंड शैक्षणिकसाठी केलेत आणि या दृष्टिकोनातून सरकारचं चांगलं काम सुरू आहे आणि आस्ते आस्ते पुढे चांगल्या भूमिकेमध्ये सरकार। जर बघायला गेलं सर, बजेट सादर झाल्यानंतर कुठेतरी अशा टीका-टिप्पणी किंवा वक्तव्य होऊ लागले की अर्थसंकल्प वाचायचं म्हणून वाचलं गेलं, याकडे असं हे त्या देवेंद्रजीचं सरकार आहे, त्या सरकारमध्ये आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या बोलण्यात आणि करण्यात कधी फरक नसतो आणि अतिशय चांगला अर्थसंकल्प मांडलाय आणि विरोधकांच्या भूमिकेशी काय ते बोलावं हे त्यांचा प्रश्न, आम्ही असं बोलणं योग्य। बजेट सादर झाल्यानंतर विरोधक कुठेतरी आक्रमक देखील कुठे दिसलंय, वाटलं का तुम्हाला? नाही येत, सगळं म्हणजे शांतता आहे सर। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।